जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्यावर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासासाठी घेतो आणि समर्थांना काय सांगायचे आपल्याला ते आपण पाहतो. आज 49वा श्लोक आपण विवेचनासाठी घेणार आहोत. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि त्याचा अर्थ बघूया. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगतायत समर्थ आपल्याला? भक्त लक्षण आहे. चालत आहे म्हणजे काय? की वर्तन करणे किंवा वागणे, चालणे. सदा बोलण्यासारिखे चालत आहे म्हणजे जो भक्त जसं बोलतो तसंच वर्तन करतो. अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेकी म्हणजे विविध गोष्टींमध्ये तो एकच भगवंत पाहतो. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. तो सगुण उपासना करतो, पण परमेश्वर हा निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे याविषयी त्याच्या मनामध्ये यत्किंचितही शंका नसते, म्हणजे भ्रमाचा लवलेशही नसतो. असा तो जो भक्त आहे, जो सर्वोत्तम अशा परमेश्वराचा जो दास आहे, तो जगामध्ये धन्य होतो. म्हणजे भगवंताचा जो भक्त आहे तो जसं बोलतो तसंच आचरण करतो. म्हणजे इथे आचरणाचा विषय. या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींमध्ये तो एकच भगवंत पाहतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला भगवंतच दिसतो. अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. सगुणी भजे म्हणजे काय? की जो सगुण उपासना करतो, जो भगवंताच्या सगुणावर प्रेम करतो, सगुण रूपाचं ध्यान करतो, सगुण रूपाची उपासना करतो, आराधना करतो, पण त्याच्या मनामध्ये भ्रम नाही आहे. म्हणजे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते निर्गुण निराकार असं आहे. परब्रह्म स्वरूप कसं आहे तर ते निर्गुण निराकार आहे, पण तेच साकारामध्ये आलेलं आहे. म्हणून तो सगुणालाही भजतो
आणि परमेश्वराच्या परब्रह्माच्या निर्गुण निराकार अस्तित्वाविषयी त्याच्या मनामध्ये भ्रम नसतो, कुठलाही भ्रमाचा लवलेशही नसतो, असा जो भक्त आहे, जो सर्वोत्तम अशा भगवंताचा दास आहे, तो या जगामध्ये धन्य होतो. म्हणजे आपण मागेही बघितलं तसं 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी भक्त लक्षणं सांगितलेली आहेत, की भक्त कसा असतो. सदा बोलण्यासारखे चालत आहे. चालत आहे म्हणजे वर्तन ठेवतो. म्हणजे जो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे, दास आहे, तो जसं बोलतो तसंच वागतो. आता साधं बघितलं तर मनुष्य हा नेहमी उदात्त बोलतो. तो आदर्शवादी कल्पना जगापुढे मांडतो, पण त्याचं वर्तन तेवढं उदात्त असत नाही. तो मांडेल जगापुढे एखादी कल्पना जी आदर्शवादी आहे, पण तीच कल्पना त्याला स्वतःला सत्यात उतरवायची वेळ आली की त्याला तसं वागता येत नाही. म्हणजे मनुष्य बोलताना जे सत्य आहे, जे योग्य आहे, जे जनरीतीला धरून आहे, जे प्रमाणित आहे, जे पद्धतशीर आहे, तसंच बोलतो. पण वर्तन करायची वेळ आली की तसं पद्धतशीर त्याला वागता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावं, ही आदर्शवादी कल्पना तो जगापुढे मांडेल, पण त्याला घरच्या लोकांवर सुद्धा तेवढं प्रेम करता येत नाही. का? कारण आपला रोजचा संबंध आपल्या घरच्या किंवा जवळच्या लोकांबरोबर येतो, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर वागताना आपला अहंकार आड येतो. म्हणजे आदर्शवादी कल्पना आपण जगापुढे मांडू की सगळ्यांवर प्रेम करा, पण घरातून सुरुवात करायची म्हटली तर घरच्या लोकांवर सुद्धा आपल्याला तेवढं प्रेम करता येत नाही, कारण ते प्रेम स्वार्थावर आधारित आहे. जोपर्यंत आपला स्वार्थ साधला जातोय तोपर्यंत आपल्याला प्रेम मिळतं. ज्या दिवशी आपण स्वार्थ साधणं बंद करू, कोणाच्याही बाबतीत, घरच्याच लोकांच्या असं नाही, ज्या ज्या लोकांबरोबर आपला संबंध येतो त्या त्या लोकांच्या बाबतीत तो स्वार्थ साधणं बंद झालं की प्रेमाची भावना निघून जाते. म्हणजे आपण लोकांना तत्वज्ञान सांगायचं की अभिमान सोडा, गर्व सोडा, हवे नकोपण सोडा, प्रपंचातली आसक्ती सोडा, स्वार्थ सोडा, लोभ सोडा, मोह सोडा, अहंकार सोडा. पण स्वतः वर्तन करताना मात्र अहंकाराने वागायचं, सगळ्या गोष्टींमध्ये ममत्व ठेवायचं, सगळ्या गोष्टींमध्ये आसक्ती कालवायची, सगळ्या गोष्टींमध्ये लोभ ठेवायचा, हे विरोधी वर्तन आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की परनिंदा करू नका, पण आपण जगभराची निंदा दिवसभर करत राहायची. आपण एकीकडे म्हणायचं की परद्रव्याला विष्ठा समजून त्याचा त्याग करा, पण दुसऱ्याच्या पैशावर आपण डोळा ठेवायचा. एकीकडे म्हणायचं की परस्त्री माते समान माना, पण दुसऱ्या स्त्रीविषयी मनामध्ये कामभावना ठेवायची. असं मनुष्याचं विरोधी वर्तन असतं. म्हणजे तो बोलताना एकीकडे आदर्शवादी बोलेल, पण तसं आदर्शवादी त्याला वागता येत नाही. पण समर्थ भक्ताचं लक्षण सांगताना असं सांगतात की जो भगवंताचा खरा भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, तो जसं बोलतो तसंच वर्तन करतो. नाहीतर अशी परिस्थिती येईल की लोकासांगे तत्वज्ञान आणि आपण आपले कोरडे पाषाण. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन, त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडूनी कर, तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव. म्हणजे तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात की जी व्यक्ती जसं बोलते तसंच वागते त्याची पावलं मी वंदीन, मी त्याला शरण जाईन, प्रसंगी त्याचं दास्यत्व सुद्धा पत्करीन, त्याच्यापुढे अगदी हात जोडून उभा राहीन, कारण अशी व्यक्ती माझ्यासाठी परमेश्वर स्वरूपच आहे, ज्याच्या चरणी माझा हा असा भाव असेल. पण असं होताना सर्वसामान्य आयुष्यामध्ये दिसत नाही. पुढचं भक्त लक्षण सांगताना समर्थ सांगतात की अनेकी सदा एक देवासी पाहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये समर्थाने सांगितलं की खरा भक्त कसा आहे, तो जसं बोलतो तसंच वागतो. साधी गोष्ट आहे. म्हणजे तो जर असं सांगत असेल की आपण सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, तर जो खरा भक्त आहे तो खरंच सगळ्यांवर प्रेम करतो. त्याच्या बोलण्यामध्ये आणि वर्तनामध्ये विरोधाभास नसतो.
दुसरं भक्त लक्षण सांगताना दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की अनेकी सदा एक देवासी पाहे. म्हणजे जो खरा ज्ञानी भक्त आहे तो ह्या जगामध्ये ज्या अनेकविध गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये एक कुठली तरी समान गोष्ट असते, त्या गोष्टीला तो पाहतो. म्हणजे अगदी व्यवहारातलं उदाहरण बघायचं झालं तर निरनिराळे सोन्याचे दागिने आहेत. गळ्यातलंय, कानातलंय, कंबरपट्टा आहे, पाटल्या आहेत, बांगड्या आहेत, तोडे आहेत, सगळे आहेत. आपण सोनाराकडे गेलो की आपल्या दृष्टिकोनातून आपण ते निरनिराळे दागिने म्हणून पाहतो, पण सोनार त्या सगळ्या गोष्टींकडे एकच सोनं म्हणून पाहतो. म्हणजे अनेकामध्ये एक तत्व कुठलं आहे तर सुवर्ण हे तत्व आहे. तसंच जो भगवंताचा भक्त आहे तो भगवंतानेच उत्पन्न केलेल्या अनेकविध गोष्टींमध्ये, मग त्या स्थूलामध्ये असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो सूक्ष्म निर्गुण निराकार असा एकच भगवंत पाहतो, जो अदृश्य आहे. म्हणजे सर्वानुभूती भगवत भाव हे जे तत्व आहे ते प्रमुख भक्त लक्षण समर्थाने इथे सांगितलेलं आहे की सर्वांच्या मध्ये भगवंताला पाहायचं. महाराजांनी सुद्धा एक छान उदाहरण दिलंय की आपण डोंगरावर उभे आहोत किंवा टेकडीवर उभे आहोत. तिथून खाली बघितल्यानंतर आपल्याला एखादी नदी वाहताना दिसते, डोंगर दिसतात, झाडं दिसतात, पक्षी आकाशामध्ये उडताना दिसतात, कुठेतरी माणसं दिसतात, गायी चरताना दिसतात, झाडांना छान छान फुलं आहेत, फळं लागलेली आहेत. हे वरनं टेकडीवरनं आपल्याला सगळं दिसत असतं. ह्या सगळ्या अनेकविध गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये एकत्व कसं आपण शोधतो तर आपण काय म्हणतो की अरे वा, ही सृष्टीची शोभा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एकत्व काय बघितलं तर ही सृष्टीची शोभा आहे, हे सृष्टीचं सौंदर्य आहे. म्हणजे सृष्टी जरी निरनिराळ्या भिन्न भिन्न गोष्टींनी बनलेली असली तरी त्याचं एकीकरण होऊन हे सृष्टीचं सौंदर्य आहे किंवा सृष्टीची शोभा आहे असं आपण म्हणतो. ह्याला अनेकामध्ये एकत्व शोधणं असं म्हणतात. म्हणजे खरा ज्ञानी भक्त या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ज्या अनेकविध वस्तू भरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तूंमध्ये तो एकच भगवंत पाहतो. म्हणजे त्याला हे माहिती असतं की चराचरामध्ये भगवंत व्याप्त आहे. म्हणजे त्या चराचरामध्ये ज्या काही सजीव किंवा निर्जीव वस्तू आहेत त्या प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे. ह्याला अनेकामध्ये एकत्व पाहणं असं म्हणतात. महाराज म्हणतात तसं की जगामधल्या वस्तूंची नावं भिन्न भिन्न आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये असलेपणाचा गुण आहे. म्हणजे एखादा सजीव प्राणी असला तरी तो आहे, निर्जीव वस्तू असली तरी ती आहे. म्हणजे आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. आपण म्हणतो की हे आहे, त्या असलेपणाच्या गुणालाच भगवंत असं म्हणतात. म्हणजे या ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सृष्टीमधलं जे सौंदर्य आहे, माधुर्य आहे, मनोहर भाव आहे, पावित्र्य आहे, प्रेम आहे, या सगळ्यांमध्ये भगवंत उरलेला आहे. म्हणजे भगवंत हा सर्व ठिकाणी व्यापून आहे. म्हणजे काय की खरा जो भक्त आहे त्याला ह्या भगवंताच्या अस्तित्वाचं ज्ञान झालेलं असतं. म्हणून मागच्या एका श्लोकामध्ये समर्थांनी त्याला ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते की सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. म्हणजे हा ज्ञानी भक्त आहे, त्याला माहिती आहे की परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. ते सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्मामध्ये वसलेलं आहे, अदृश्य आहे, साध्या डोळ्याला दिसणार नाही, पण त्या प्रत्येकामध्ये असलेपणाचा गुण आहे. पण तरीही तो सगुण उपासना सोडत नाही. जरी त्याला भगवंताचं सूक्ष्म निर्गुण निराकार अस्तित्व लक्षात आलेलं असलं, त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये कुठलाही भ्रम नसला, म्हणजे भ्रमाचा लवलेशही नसला, यत्किंचितही शंका नसली, तरीही तो सगुण उपासना सोडत नाही. यालाच महाराजांनी निर्गुण ओळखून सगुणामध्ये राहणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे निर्गुण निर्गुण आपण कितीही म्हटलं तरी निर्गुण ओळखायला कठीण आहे. निर्गुणाला सुद्धा आधार हा सगुणाचाच आहे. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय
की अनेकी सदा एक देवासी पाहे. म्हणजे काय, की या सृष्टीमध्ये अनेकविध सगुण गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये एकच निर्गुण तत्व असं भरलेलं आहे, तो म्हणजे भगवंत. आणि हे ज्ञान भक्ताला जेव्हा होतं तेव्हा तो ज्ञानी भक्त बनतो आणि त्याचा भ्रम नाहीसा होतो. त्याच्यामुळे तिसरं भक्त लक्षण सांगताना समर्थांनी हे सांगितलेलं आहे की त्याच्या मनामध्ये कुठलाही भ्रम नसतो भगवंताच्या अस्तित्वाविषयी. आज आपल्या मनामध्ये जी शंका येते की खरंच भगवंत आहे का, खरंच भगवंत आहे का, ही जी शंका आपल्या मनामध्ये येते ती ज्ञानी भक्ताच्या मनामध्ये नसते. आपण नुसतंच म्हणतो की माणसामध्ये देव पहा, पण उद्या तोच माणूस आपल्याशी काही चुकीचं वागला किंवा बोलला, त्याने चुकीचं वर्तन केलं, तर त्याच्यामध्ये देव पाहायला आपल्याला जमत नाही. ती भावना वाऱ्यावर उडून जाते. पण खरा ज्ञानी भक्त जो आहे तो अशा व्यक्तीमधल्या आत्मस्वरूपाला ओळखत असतो. म्हणजे त्याच्या आत्मस्वरूपाभोवती जी काही विषय वासना आणि विकारांची जाळी जळमटं कोळिष्टकं तयार झालेली आहेत, त्यामध्ये जे लपलेलं आत्मस्वरूप आहे ते ज्ञानी भक्ताला दिसत असतं आणि आपल्याला विषय वासना आणि विकार दिसत असतात. म्हणजे आरशाच्या भोवती किंवा आरशाच्या वर धूळ साठलेली असते, त्याच्यामुळे आपला चेहरा त्या आरशामध्ये आपल्याला नीट दिसत नाही. ती धूळ बाजूला केली म्हणजे आरसा स्वच्छ पुसला की आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. तसं विषय वासना आणि विकारांची जी जळमटं आहेत ती बाजूला केली की खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि ह्यालाच समर्थांनी सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं म्हटलेलं आहे. आणि असा जो भक्त आहे तो या जगामध्ये धन्य होतो असं 4थ्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते. आणि हेच सूत्र सांगताना या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.